काय तुम्हाला भेंडी आवडत असेल तर माझ्यासारखी दही भेंडी नक्की करून बघा। दही भेंडी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका रुमालाने चांगली कोरडी करून घ्यायची, मग ती भेंडी चिकट होत नाही। सगळ्यात अगोदर भेंडीचा मागचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि मी जशी भेंडी कट केली तशी भेंडी कट करून घ्यायची आहे। त्यानंतर कढईत एक तेल ओतून तेल चांगले गरम झाल्यावर त्यात भेंडी टाकून 5 मिनिटं परतून घ्यायची। भेंडी परतून घेत असताना चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचे। भेंडी मीडियम फ्लेमवरच 5 मिनिटं छान अशी परतून घ्यायची। तुम्ही बघू शकता भेंडी छान परतली गेली आहे, त्यामुळे आपण एका भांड्यात काढून घेऊ। त्याच कढईत आपण तेल ओतून घेणार आहोत। सगळ्यात अगोदर आपण जिरे टाकून घेणार आहोत। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तेलात चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट टाकून घेणार आहोत। त्यानंतर त्यात लाल तिखट 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ हे सगळं परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यावर दही टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला चांगले तेल सुटले आहे, त्यामुळे आपण भेंडी त्यात टाकून छान अशी परतून घेणार आहोत। त्यानंतर भेंडीत अर्धा ग्लास पाणी ओतून 5 मिनिटं शिजू द्यायची। भेंडी शिजत असताना 2 चमचे बेसन घेऊन त्यात थोडे पाणी ओतून चमच्याने हलवून घ्यायचे आणि भेंडीत ओतून घ्यायची आहे। भेंडी मीडियम फ्लेमवरच 5 मिनिटं शिजू द्यायची। 5 मिनिटानंतर आपली भेंडी शिजली आहे, त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालून तयार आहे आपली दही भेंडी।